जय महाराष्ट्र मंडळी. तर आज आहे संडे आणि संडेचं रुटीन जरा आमचं थोडंसं इकडे-तिकडे झालेलं कारण सगळेजण गावी गेलेत. तर मी आणि पप्पाच आहे आणि तुषारला पण थोडासा बिझनेस इव्हेंट असल्यामुळे तो बाहेर गावी गेला. तर मी केलेला आज इडली चटणीचा बेत. पप्पांना गावचं एक लग्न होतं त्यामुळे पप्पा तिकडे जाणार होते आणि मग फक्त मी एकटीच होती. मग मी काय इडली आणि चटणी. घरात कोणी नसल्यामुळे घर पूर्ण खायला उठत होतं आणि आणि मला गावाला जायची इच्छा होती, बट गावाला गेल्यावर परत यायची इच्छा बिलकुल होत नाही माझी. म्हणून मग मी थोडंसं टाळलेलं आणि मग इथे पण पप्पा होते म्हणून मी इथेच 3 दिवस माझे एक्सप्लोअर केलेले आहेत आणि ते मला खूप बोर झालंय. स्वतःसाठी करायचं म्हणजे थोडासा आळस येतो म्हणून मग मी काही नाही केलं. मग मी स्वतःसाठी थोडासा टाइम दिला, हेअर केअर केलं, स्किन केअर केलं आणि मग थोडंसं बाहेर एक काम होतं म्हणून मग बाहेर निघून गेलो आणि तुषारने माझ्यासाठी गाडी ठेवलेली. गाडीचा मी पुरेपूर 3 दिवस वापर केलेला आहे. ऍक्च्युली मला खूप दिवस झाले ना तुळस आणायची होती आणि आमच्याकडे तुळस राहतच नाहीये, म्हणजे उन्हामुळे ती जळूनच जाते. तर आता मी ट्राय केला आहे. मग मी थोडा टाइम गॅलरीमध्ये घालवला, सर्व झाडांना पाणी दिलं आणि मग तुळस पण लावली. त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी वगैरे टाकलं आणि मला रोज याला पाणी घालायचं आहे कारण ती सुकू नये म्हणून मला त्याची काळजी घ्यायची आहे. तर मी ती व्यवस्थित लावलेली आहे आणि जरा समोरच ठेवली म्हणजे त्याच्यावर नजर पडेल. आणि या गॅलरीमध्ये बसायला मला खूप कमी वेळ मिळतो कारण बाकीचा टाइम तर माझा घरामध्येच जातो. आणि इथे बसले होते पण मला उद्याचं टेन्शन आलेलं की उद्या आता मंडे आहे आणि मंडे म्हटलं की ऑफिस यार. नंतर मी माझ्या कलिगला भेटायला गेलेली. ती ऋषिकेशवरून कंप्लीट 1 इयर नंतर आलेली. मग तिने माझ्यासाठी थोडासा खाऊ आणलेला, छोटे छोटे गिफ्ट्स पण आणले होते आणि मग तिचा एक्सपिरियन्स ती माझ्यासोबत शेअर करत होती. तिच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड केला. नंतर घरी आले, घरची कामं आवरली, पप्पांना चहा वगैरे बनवून दिला, जेवण बनवलं आणि मग मी माझ्या कामाला लागले. जेव्हा पण मोबाईल हातामध्ये घेत होते तेव्हा फक्त मला ती नसरापूरचीच गोष्ट म्हणजे नसरापूरच्याच रील्स येत होत्या आणि इट इज रिअली हॉरिबल. म्हणजे समजत नाहीये की लोकांना ह्या सगळ्या कृत्य का करावेसे वाटतात. म्हणजे एवढ्याशा छोट्या मुलींना पण सोडत नाहीयेत लोक. आम्हाला पण मुली आहेत, आम्हाला पण काळजी वाटायला लागली आहे की सेफ आहे की नाही, कुठे ठेवायचं पोरांना. महाराजांच्या काळामध्ये महाराज चौरंग बनवायचे, फाशीची शिक्षा द्यायचे आणि आताचं शासन फक्त हातावर हात ठेवून बसतं. त्या गुन्हेगारावर कठोर शिक्षा केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल अशी सुनावणी केली जाते, पण दुसरी वेळ येते तरी पण तो गुन्हेगार तसाच. खरंच खूप भयंकर आहे हे सगळं आणि कुठेतरी थांबवलं पण पाहिजे. त्या छोट्याशा जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. आणि हो, तुमचं प्रेम असंच राहू द्या. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.